विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर तुमच्या आवडत्या शिकू आनंदी चॅनेलसोबत. आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 नात्यांची घट्ट वीण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. या स्वाध्यायातील सर्व कृतींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंतच्या मराठी विषयांच्या पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांवर आधारित व्हिडिओ तसेच स्वाध्यायाचे व्हिडिओ आपल्या या शिकू आनंदी चॅनलवरती आहेत. जरूर तुम्ही ते पहा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना ताईदादांना सुद्धा सांगा की जेणेकरून त्यांचा मराठी विषयाची चांगली तयारी व्हायला मदत होईल. चला तर मग आपण नात्यांची घट्ट वीण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. आपल्या या पाठाचा जो स्वाध्याय आहे तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, आकृती पूर्ण करा. तुम्ही या पाठाचं चांगलं वाचन केलेलं असेल तर तुम्हाला या कृती सहजपणे सोडवता येतात. इथे अकृती दिलेली आहे, नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे. अर्थातच ही विशेषणे आहेत नाजूक, भक्कम, मुलायम व धारदार. आकृती आहे नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये. आपल्या पाठ्यपुस्तकातील हा जो पाठ आहे या पाठातला पहिला जो परिच्छेद आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. या स्क्रीनमध्ये इथे आता हा जो का चौकोन केलेला आहे याच्यामध्ये याचं उत्तर आहे. तर ही वैशिष्ट्ये आपण या प्रकारे या उत्तराच्या आधारे लिहू शकतो. नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये: नकळत विणली जाणारी, प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी, जवळीक साधणारी, कधी स्वकीय तर कधी परकी होणारी. अशा पद्धतीनं ही नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये आहेत. आता प्रश्न दुसरा आहे, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. आपण आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते समजून घेऊया. पहा, इथे हा जो काही प्रश्न आहे, नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा, याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो. नात्यांची घट्ट वीण या पाठात लेखिका मीरा शिंदे यांनी नात्यांची विविध रूपे व त्यांच्याविषयीच्या भावभावना व्यक्त केल्या आहेत. जन्मापासून माणूस विविध नात्यांनी एकमेकांशी जोडला जातो. नाते म्हटले की अमुक एक व्यक्ती किंवा वस्तू नजरेसमोर येत नाही. आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा ते मित्रमैत्रिणी, शाळा, इमारती, डोंगरदऱ्या अशा अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. या प्रत्येक गोष्टीशी आपले भावबंध जोडले गेलेले असतात. आपल्याला लहानपणापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारी आपली आई, परीक्षेत पास होताच न चुकता पेढे आणणारे, बक्षीस देणारे बाबा, गोष्टी सांगणारे आजी आजोबा, आपल्याशी खेळणारे, भांडणारे ताई दादा यांच्याशी आपले भावनिक नाते घट्ट असते. आपल्या मनातले सर्व काही सांगण्याचं आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे आपले मित्रमैत्रिणी. घरच्यांप्रमाणे आपलेसे वाटणारे शेजारी पाजारी, आवडत्या मालिकेतील नायक नायिका, आवडता खेळाडू या प्रत्येकाशी आपण मनाने जोडले जातो. कंटाळा आला की परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी जावे, तिथली झाडे, फुले, पक्षी पाहून आनंदून जावे, दुःख विसरून जावे. गावातील मंदिर असो, खेळाचं मैदान असो, या सर्वांना आपल्या भावविश्वात अमूल्य स्थान असते. या नात्यांशी जुळवून घेत माणसाला आपल्या जीवनाचा प्रवास सुखाचा करता येतो. ही नाती जपणे मात्र जमायला हवे. हे जमले तर जीवन सुंदर आहे याची प्रचिती येते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता प्रश्न तिसरा आहे, खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. आता इथे आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे ते पहा. पारितोषिक आणि शिक्षा या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. आता या अर्थाचं आपल्या पाठातील जे वाक्य आहे ते कोणतं आहे तर पहा, असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. हे वाक्य आहे. आता इथे आपल्याला विधान दिलेलं आहे, जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. आता हा अर्थ व्यक्त होईल अशा आपल्या पाठातल्या ओळी कोणत्या आहेत तर त्या पहा.
मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. अशा प्रकारे आपण ही वाक्य लिहायची आहेत. इथे प्रश्न चौथा आहे, वर्गीकरण करा. आणि आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारची नाती जी आहेत ती वर्तुळात दिलेली आहेत आणि या नात्यांमधून जन्माने प्राप्त नाती आणि सानिध्यानं म्हणजेच सहवासानं प्राप्त होणारी नाती आपल्याला इथं त्याचं वर्गीकरण करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण जन्माने प्राप्त नाती कोणती आहेत ती पाहूया. पहा, आई, वडील, भाऊ, आजी, बहीण ही जन्माने प्राप्त नाती आहेत. आणि सानिध्याने प्राप्त नाती गुरु, मित्र, मैत्रीण, हितचिंतक, शेजारी अशा पद्धतीनं आपण ह्या दिलेल्या नात्यांचं वर्गीकरण जे आहे तर ते केलेलं आहे. आता प्रश्न 5वा आहे, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास यातला फरक आपल्याला सांगायचा आहे. आपण सर्वप्रथम तारुण्यातील नात्याचा फरक समजावून घेऊ. तारुण्यात अहंगंड, मान अपमान, प्रतिष्ठा वगैरे साऱ्या बाह्य भावना विकारांनी मन व्यापलेले असते आणि वार्धक्यामध्ये विविध भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ निकोप बनून जाते. अशा पद्धतीनं तरुणपणातलं नात्यांचा पण प्रवास आणि वार्धक्यामध्ये म्हणजेच म्हातारपणातील नात्याचा प्रवास आपल्याला इथं फरक अशा प्रकारे सांगता येईल. आता प्रश्न 6वा आहे, स्वमताचा. आणि त्याच्यामध्ये अ, आ, ई असे 3 प्रश्न दिलेले आहेत. आता या प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर कसं लिहायचं ते आपण समजून घेऊया. इथे स्वमताचा जो प्रश्न आहे तो आहे, माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. आता याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल. नात्यांची घट्ट वीण या पाठात माणसाच्या जडणघडणीत नात्यांचे असलेले महत्त्व लेखिका मीरा शिंदे यांनी सांगितले आहे. अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. जगण्यासाठी माणसाला या गरजा पूर्ण कराव्या लागतात. त्याचप्रमाणे आपल्याला जन्माने व सहवासाने मिळालेली नाती ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात. आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, काका काकी इत्यादी जन्माने प्राप्त होणारी नाती असोत की मित्रमैत्रिणी, शेजारी पाजारी, शिक्षक इत्यादी सहवासाने तयार होणारी नाती असोत, ही सर्व नाती आपल्या जडणघडणीत महत्त्वाची असतात. या नात्यांचा मिळणारा आधार, सुखदुःखात मिळणारी साथ आपले जीवन सुखकर बनवत असतात. या नात्यांच्या सहवासातूनच आपल्यावर उत्तम संस्कार होतात, जगण्यासाठीचे बळ मिळते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ही नाती आपल्या सोबत असल्यामुळे आपल्याला एकाकी कधी वाटत नाही. सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी नाती जपणे, ते अधिक घट्ट बनवणे आवश्यक आहे असे मला वाटते. अशा पद्धतीनं आपण पाठाच्या आधारे अशा प्रकारच्या स्वमतावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता यातील प्रश्न आहे, तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे, मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं कसं निभावतात ते सविस्तर लिहा. आता इथे आपण त्या बाबतीमध्ये लिहूया. माझ्या मित्राचे नाव संतोष आहे. नावाप्रमाणे तो आनंदी व समाधानी वृत्तीचा आहे. आमच्या शेजारीच तो राहतो. आम्ही अगदी नर्सरीपासून एका वर्गात शिकतो आहोत. सकाळी शाळेत आम्ही एकत्रच जातो. वर्गातही एकाच बेंचवर बसतो. मधल्या सुट्टीचा डबा एकत्रच खातो. एकत्र अभ्यास करतो. जसे शाळेत तसेच घरी आल्यानंतर एकत्र खेळणे, अभ्यास करणे सुरूच असते. त्याचा स्वभाव खूपच बोलका आहे. तो नेहमी काही ना काही सांगत असतो. एखाद्या वेळी मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यास तो रागावतो, पण काही वेळाने काही झालेच नाही अशा आविर्भावात पुन्हा बोलू लागतो. तो निर्मळ मनाचा व सुस्वभावी आहे. काही कारणामुळे मी शाळेत गेलो नाही तर लगेच तो घरी येतो. शाळेतील सर्व गप्पा गोष्टी सांगतो. अभ्यासातही मदत करतो. आम्ही एकमेकांना अवघड गणिते समजावून देतो. मला आवडणारे शेंगदाण्याचे लाडू तो मुद्दामहून आईकडून बनवून आणतो. माझ्या आईने बनवलेली भेंडीची भाजी त्याला खूप आवडते. माझी आई आजारी असताना तो नेहमी घरी येऊन मला धीर द्यायचा. मला तो कधीच परका वाटत नाही. आमच्या मैत्रीमध्ये कधीच अविश्वास निर्माण झाला नाही. उलट आजही आमची मैत्री घट्ट आहे. अशा पद्धतीनं आपण आपली मैत्री कशी निभावतो हे आपल्या एखाद्या मित्राच्या, मैत्रिणीच्या अनुभवातून आपण लिहू शकतो. आता स्वमताचा प्रश्न आहे, मित्र दिसत असला तरी त्यांच्यातील मैत्रीचं नातं दिसत नाही. या विधानाबाबत तुमचं मत स्पष्ट करा. आता या प्रश्नाचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो. जन्माने मिळणारी नाती
जन्माने मिळणारी रक्ताची नाती आपल्याला जवळची असतातच. आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा यांच्याशी आपण कायमचे जोडले गेलेलो असतो. तसेच काही नाती ही सहवासाने निर्माण होतात. त्यापैकीच प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय निखळ, निरपेक्ष, तरल नाते म्हणजे मैत्रीचे नाते. हे नाते मनाने एकमेकांशी जोडलेले असते. दोन्हीकडून ते मनाने स्वीकारलेले असते, कुणी लादलेले नसते. मैत्रीचे नाते कसे निर्माण होते? मैत्री निर्माण होण्याची कारणे ही शब्दशः कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती पूर्णपणे मांडता येत नाहीत. आपल्या सुखदुःखात सहभागी होणारे, अडीअडचणींना धावून येणारे, आपल्या मनातले सर्व काही सांगून मन हलके करण्याचे हक्काचे ठिकाण आपले मित्रमैत्रिणीच असतात. मित्रांबरोबर केलेली धमाल, घडलेले अविस्मरणीय प्रसंग, एकमेकांना दिलेली साथ केवळ शब्दातीत असते. एकमेकांसाठी हवे ते करण्याची तयारी फक्त मित्रांचीच असते. असे मित्र आपल्याला दाखवता येतात, पण मैत्री कधीच दाखवता येत नाही. मैत्रीमध्ये समर्पण असते. एकमेकांसाठी काही केल्याचा अहंकार तसूभरही नसतो. हे नाते विश्वासाच्या घट्ट पायावर उभे असते. मैत्री या भावनेला शब्दांत कधीच पकडता येणार नाही. मित्र समोर दिसतो पण मैत्री नाही, हे या अर्थाने खरे आहे. अशा पद्धतीनं आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ती लिहिलेली आहेत. भाषा अभ्यासामध्ये आपल्याला पहा, इथे एक कृती दिलेली आहे. पाठातील वाक्यांत परस्पर विरोधी शब्द वापरून केलेली रचना हे लेखिकेच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. ही रचना म्हणजे समृद्ध भाषेचे उत्तम उदाहरण आहे. आता आपल्या पाठातील काही उदाहरणादाखल वाक्य दिलेली आहेत की त्याच्यामध्ये परस्पर विरोधी शब्द लेखिकेने वापरले आहेत. पहिलं वाक्य आहे, कधी आई आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल असते. इथे उबदार आणि कणखर हे दोन शब्द परस्पर विरोधी आहेत. आता दुसरं वाक्य आहे, शेजार धर्माचा एक धागा जुळला तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि धागा तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. इथे बघा, जुळला आणि तुटला ही विरोधी शब्द आहेत, विरुद्धार्थाचे शब्द आहेत. आणि स्नेह आणि वैर ह्या विरुद्धार्थाच्या शब्दांच्या जोडीचा उपयोग इथे या वाक्यामध्ये केलेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य जे आहे ते या वाक्याला प्राप्त झालेलं आहे. तिसरं वाक्य आहे, आपल्या हातून काही निष्ठच चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते आपल्याला पुढे नेणारी. इथे अतिशय सुरेख उपयोग जो आहे तो शेवट आणि सुरुवात या दोन विरुद्धार्थी शब्दांचा उपयोग करून केलेला आहे. अशा उदाहरणातून तुम्ही तुमचे लेखन कौशल्य वाढवू शकता, भाषा समृद्ध करू शकता, त्यातून तुमचे भाषिक कौशल्य विकसित होणार आहे. याप्रमाणे इतर वाक्यांचा शोध घ्या, या प्रकारची वाक्ये स्वतः तयार करा. आता या पाठातली अशी कोणती वाक्य आहेत तर ती आपण पाहूया. पहा, इथे आपल्याला या पाठ्यपुस्तकातली काही वाक्ये मी इथं घेतलेली आहेत. याच्यामध्ये पहा, नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच. अशा पद्धतीनं स्वकीय आणि परकीय या दोन परस्पर विरोधी शब्दांचा उपयोग जो आहे तो इथं केलेला आहे. पुढचं वाक्य पहा, आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी. इथे आनंद आणि दुःख या दोन परस्पर विरोधी शब्दांचा उपयोग करून अतिशय छान असं वाक्य इथं लिहिलेलं आहे. आता पुढचं वाक्य आपण इथे समजावून घेऊया. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. आता जुळून येणं आणि निखळून जाणं या दोन परस्पर विरोधी शब्दांचा इथं उपयोग केलेला आहे. आता पुढचं वाक्य पहा, जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. इथं तारुण्य आणि वार्धक्य या दोन परस्पर विरोधी शब्दांचा उपयोग या वाक्यामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण या पाठ क्रमांक 4चा संपूर्ण स्वाध्याय भाषा अभ्यासासहित पूर्ण केलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर इयत्ता 6वी ते 12वीपर्यंतचे मराठी विषयाचे हे जे काही व्हिडिओ आहेत हे शिकू आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलवरती तुम्हाला पाहता येतील. हा चॅनेल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत हा चॅनेल जरूर पोहोचवा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.